अबू सालेम याला नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात आणलं जात आहे। आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये बघतोय अबू सालेमला नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात आणलं जात आहे। त्याचा हा संपूर्ण ताफा जो आहे तो या ठिकाणी दाखल होतोय। अत्यंत कडेकोट अशा बंदोबस्तामध्ये अबू सालेमचा ताफा जो आहे तो या ठिकाणी मध्यवर्ती कारागृहात दाखल झाल्याचं आपण बघू शकतो। कोर्टाच्या एका सुनावणीसाठी खरं तर अबू सालेम याला काल नाशिकमधून या ठिकाणी नेण्यात आलं होतं आणि आता अबू सालेमचा ताफा जो आहे तो या ठिकाणी आपण बघतोय की नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये या ठिकाणी आणला जातो आहे। अत्यंत कडेकोट असा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि पोलिसांच्या अत्यंत कडेकोट अशा बंदोबस्तामध्ये अबू सालेमचा ताफा जो आहे तो या ठिकाणी नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात दाखल झालेला आहे। एका सुनावणीसाठी अबू सालेम याला 2 दिवसांपूर्वी नाशिकवरून हैदराबादकडे रवाना करण्यात आलं होतं। त्यावेळेला देखील नाशिकच्या नाशिक रोड रेल्वे स्थानकावरून अत्यंत कडेकोट अशा सुरक्षा व्यवस्थेत अबू सालेम याला हैदराबादकडे रवाना करण्यात आलं होतं। मात्र ही सुनावणी जी आहे ती या ठिकाणी पुढे ढकलण्यात आली आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा अबू सालेम याला नाशिकला या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय नाशिकचं मध्यवर्ती कारागृह ज्या ठिकाणी अत्यंत कडेकोट बंदोबस्तामध्ये अबू सालेम याला दाखल करण्यात आलेला आहे। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात होता आणि या अत्यंत कडक बंदोबस्तामध्ये अबू सालेम नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात दाखल झालेला आहे। कॅमेरा पर्सन प्रसादसह मी चंदन पूजा अधिकारी TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।